नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकच्या सातपूर शहर परिसरात सोशल मीडियावर गोल्डमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीवर झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट 2 आणि सातपूर पोलिसांनी संयुक्त कारवाईत उलगडा केला। या प्रकरणातील रेकॉर्डवरील संशयितास सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याच्याकडून तब्बल 14 लाख रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला। 23 मार्च 2026 रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास सातपूर बस स्थानकासमोरील कानिफनाथ मंदिर परिसरात ही घटना घडली होती। फिर्यादी हे टेलरिंगचा व्यवसाय आटोपून घरी जात असताना चाकूचा धाक दाखवला। दरम्यान फिर्यादीच्या गळ्यातील 2 सोन्याच्या चेन हिसकावून मोटरसायकलवरून पलायन केलं होतं। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू करण्यात आला। तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपी संभाजी कवळेची ओळख पटविली, मात्र तो सतत ठिकाण बदलत असल्यानं जळगाव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे इथं 2 महिन्यांहून अधिक काळ शोध मोहीम राबवावी लागली। अखेर 28 मे रोजी गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकानं संशयित संभाजी कवळेला ताब्यात घेतलं। सातपूर पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक काजीनाथ बटुळे यांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केलं। पोलीस कोठडीत कसून चौकशी केल्यानंतर संशयित कवळे यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकानं संशयित संभाजी कवळेला ताब्यात घेतलं। सातपूर पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक काजीनाथ बटुळे यांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केलं। पोलीस कोठडीत कसून चौकशी केल्यानंतर संशयित कवळे यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर गुन्हे शाखा युनिट 2 आणि सातपूर पोलिसांच्या पथकानं जळगाव जिल्ह्यातील बोदवड इथं कारवाई करून कवळे यांच्या सांगण्यावरून 14 लाख रुपये किमतीची सुमारे 10.5 तोळे वजनाची सोन्याची लगड जप्त केली। ही कारवाई सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर व त्यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली। घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करतात। पोलीस ठाणे नाशिक शहर येथे हद्दीत सातपूर गाव येथे सातपूर बस स्टँड समोर 23 मार्च 2026 रोजी रात्री 10:30 वाजता गोल्डमॅन उर्फ बाबा टेलर यांना 3 अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील 2 सोन्याच्या चेन जबरीने चोरून नेल्या होत्या। सदरचे प्रकरण हे सोशल मीडियामध्ये खूप गाजलेले होते। त्या अनुषंगाने नाशिक पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, पोलीस आयुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण सर, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग श्री सचिन बारी सर, पोलीस आयुक्त गुन्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके सर यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील चोरी केलेला माल हस्तगत करण्यासाठी वारंवार सूचना व मार्गदर्शन केले होते। त्या अनुषंगाने प्रकाश अहिरे सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रकाश अहिरे सर व गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी सपोनी हेमंत तोडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व सातपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आणि गुन्हे शाखा युनिट 2चे पथक तपास पथक यांनी तांत्रिक कौशल्याचा आधार घेऊन आणि अत्यंत क्लिष्ट असा असणारा गुन्हा ओपन केला आहे आणि सदर गुन्ह्यातील आरोपी विलास संभाजी कवळे यास अटक केली आणि गुन्ह्यातील जे चोरी केलेल्या 2 चेन आहेत त्या बोदवड जिल्हा जळगाव येथून हस्तगत करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये एकूण आम्हाला 103 ग्रॅम सोने रिकवर झालेले आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळी, नाशिक।